वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर अमुची जुळती. नमस्कार. निवेदन प्रसन्न धुमाळ. संकलन आणि निर्मिती लोमेश रामभाऊ पाटील गमे. लोमेश फोटोग्राफी राहता. धन्यवाद. आज आपल्या आजूबाजूला अनेक डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस आणि इतर कार्यक्षेत्रातील यशस्वी लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या यशामागे त्यांची मेहनत तर नक्कीच आहे, परंतु ते यश मिळवण्याकरता डोळ्यासमोरील ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी त्यांना सक्षम बनवलंय ते त्यांच्या शिक्षकांनी. शिक्षक केवळ शाळेमध्ये आपला विषय शिकवणारी एक साधी व्यक्ती नव्हे, तर शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चालतं बोलतं विद्यापीठ आहे. ते असाधारण व्यक्तिमत्व आहे जे भावी पिढीचा पाया मजबूत करून त्या पिढीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आजच्या युगासाठी तयार करते. शिक्षक आपले जीवन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित करतो आणि असेच ज्ञानाचा एक अथांग सागर, कर्तव्याची जाणीव, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री रामभाऊ मुरलीधर गमे सर. अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील केलवड या छोट्याशा गावामध्ये 1 जुलै 1966 रोजी गमे सरांचा कुटुंबामध्ये जन्म झाला. मुरलीधर गमे आणि भामाबाई गमे यांचे ते चिरंजीव. दिवसामागे दिवस सरत गेले. गमे सर आणि त्यांच्या 2 बहिणी आणि 6 भाऊ असा कुटुंबाचा मोठा विस्तार होता. केलवड या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 11वी आणि 12वीचं शिक्षण राहुरी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांनी पूर्ण केलं. शिक्षणाची आवड असल्यानं सन 1990 साली नामांकित अशा SHGM कॉलेज कोपरगाव या ठिकाणी त्यांनी BA ची डिग्री पूर्ण केली. कोपरगाव तालुक्यातील NCC मधून आर्मी अटॅचमेंट कॅम्पसाठी 2 कॅन्डिडेटची निवड झाली. त्यामध्ये एक गमे सर सुद्धा होते. सन 1992 मध्ये घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हलाखीची असल्यामुळे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करून अभ्यासक्रम आणि मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळवली. त्याचबरोबर त्यांनी काढलेल्या नोट्स इतक्या उत्तम दर्जाच्या होत्या की त्या नोट्स प्रकाशनामार्फत बाजारात आल्यानं महाविद्यालयाच्या ऍडमिशन तब्बल 4 पटींनी वाढल्या. सन 1993 मध्ये BEd ची डिग्री पूर्ण करत असताना क्रीडा क्षेत्रातील भालाफेक या प्रकारामध्ये देखील त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही मिळवलं. BEd डिग्री पूर्ण केलेले गमे सर स्वर्गीय सन्माननीय शंकरराव काळे साहेब यांच्याकडून शिफारस पत्र घेऊन साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेत गेले. त्याच दरम्यान डॉक्टर CM मेहता ज्युनियर कॉलेज कोपरगाव या ठिकाणी गमे सरांची निवडही झाली. 15 जुलै 1994 रोजी ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून ते रुजू देखील झाले. सरांना शिक्षकाची ही पदवी मिळाली आणि इथूनच सुरू झाला एक विलक्षण ज्ञानानं परिपूर्ण असलेला त्यांचा जीवनाचा एक नवीन जीवन प्रवास. चांगली नोकरी मिळाली होती. गमे सरांचे लग्नाचे वय देखील झाले होते. राहत्याचे नागरिक श्री भाऊसाहेब पर्वत बोठे आणि त्यांची पत्नी शकुंतला भाऊसाहेब बोठे यांची कन्या सुरेखा यांच्यासोबत दिनांक 20 एप्रिल 1995 रोजी गमे सरांचा विवाह झाला. आनंदात दिवस चालत असताना गमे कुटुंबामध्ये एका नव्या पाहुणीचं आगमन देखील झालं. 3 एप्रिल 1997 रोजी सरस्वतीचं रूप घेऊन गमे परिवारामध्ये पूनम जन्माला आली.
गमे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. 3 वर्षांनी हाच आनंद पुढे द्विगुणित देखील झाला. 1 नोव्हेंबर 1999 रोजी भगवान शंकराच्या कृपाआशीर्वादानं चिरंजीव लोमेश कुमारचा जन्म देखील झाला. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सुपा, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज कोल्हार, बापूजी साहदू कडू पाटील ज्युनियर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वावी, शारदा ज्युनियर कॉलेज राहता या ठिकाणी त्यांनी अतिशय कार्यतत्परतेनं सेवा दिली. सरांची शिकवण्याची भक्तिपूर्ण पद्धत खूप आगळीवेगळी आणि निराळी होती. एका वटवृक्षाप्रमाणे आपला शालेय नोकरीचा प्रवास करीत असताना गमे सरांनी विद्यार्थी रूपी पारंब्यांना प्रचंड बळ दिलं. विद्यार्थ्यांवर मायाचा वर्षाव देखील केला. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नक्कीच उत्तरोत्तर प्रगती देखील झाली. झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून स्वर्गीय प्राचार्य राजेंद्र बर्डे सर यांच्या काळात शारदा संकुलामध्ये, त्याचप्रमाणे वावी, कोल्हार, राहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून प्रत्यक्ष कृतीत आणून संवर्धन देखील केलं. उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यामुळं चक्क टँकरनं पाणी देऊन त्यांनी लावलेली झाडे वाचवली देखील. आजही ही हरित क्रांती मोठ्या डौलानं शारदा संकुलात अभिमानानं उभी आहे. या सर्व कामाचं स्वरूप पाहून संस्थेनं 15 जुलै 2023 रोजी नामांकित अशा SHGM महाविद्यालयामध्ये त्यांना उपप्राचार्य म्हणून पदोन्नती देखील दिली. त्या 2 वर्षामध्ये शारदा ज्युनियर कॉलेज या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून त्यांची बदली देखील झाली आणि त्या माध्यमातून या 2 वर्षात प्रभारी प्राचार्य म्हणून देखील त्यांनी काम केलंय. हा सेवापूर्ती आणि कार्यगौरव सोहळा राहता या ठिकाणी व्हावा अशी त्यांची आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा होती. त्यांना ज्यांनी ज्यांनी अनमोल अतुल्य असं सहकार्य केलंय त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच संधी त्यांच्यासाठी होती. महाविद्यालयाच्या त्यांच्या 2 वर्षाच्या या कालावधीमध्ये या महाविद्यालयाला A++ हे नॅकचं मानांकन देखील सरांच्या काळातच मिळालंय. ही नक्कीच आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सरांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचं ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी हा सेवापूर्ती आणि हा कार्यगौरव सोहळा आयोजित केलाय. त्यांच्या सत्याच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया. हीच श्री सद्गुरु साई चरणी प्रार्थना. जय हिंद, जय कर्मवीर. जाता जाता एवढंच म्हणेल, आपलं ज्ञान भांडार दुसऱ्यासमोर खुलं करण्याची तुमची तळमळ, कोणताही विषय सोपा करून सांगण्याची तुमची हातोटी, या साऱ्यांमुळं कोणताही विषय, कोणतंही आव्हान आम्हाला कधीच कठीण वाटलं नाही. आजचा दिवस तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा. सर, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा आणि या मनोकामना व्यक्त करूया. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. निवेदन प्रसन्न धुमाळ. निर्मिती लोमेश रामभाऊ गमे. फोटोग्राफी राहता. धन्यवाद.